दंडोत प्रणाम. मायबाप स्वामी जवळ 15 माणसं अनुसरली. 15 जणांनी अनुसरण घेतले. त्यापैकी 9 स्त्री आहेत आणि 6 पुरुष आहेत. तर बाईसाबद्दल सर्वज्ञ काय म्हणले? सर्वज्ञ म्हणले, बाई तमाचा मोठा गा पण एकच निखे येणे येऊन गतीच नाही, असं म्हणले ते बाईसाबद्दल. शांताबाईसाबद्दल काय म्हणले? ते म्हणले येथून म्हणितले ते म्हातारीशीच घडले, असं शांताबाईसाबद्दल म्हणले. औसाबद्दल काय म्हणले? ते म्हणले औसाला प्रेमावाली असणे, म्हणजे औसाला प्रेम द्यायल्याशिवाय भाग नाही, असं म्हणले. साधाईसाबद्दल बी म्हणले. साधाईसाला म्हणले, साधाई तुम्ही अज्ञानी आहेत तर एवढं मागितलं, पुनसमन मागितला, आणि जर ज्ञान असतं तुम्हाला तर काय मागितलं असतं, असं साधाईसाबद्दल म्हणले. महादाईसाबद्दल मी म्हणले, महादाईसा म्हातारी चर्चक, असं म्हणले. आणि पुन्हा खेई गोई पोमाईसा ह्या आणि अशा बरेच लोकांबद्दल बरेच उद्गार काढले. परंतु जास्तीचे जास्त उद्गार कोणाबद्दल काढले असतील तर भट्टवासाबद्दल काढले. भट्टवासाबद्दल काय म्हणले? ते म्हणले तुम्हा विचारशास्त्र चरितार्थ उपदेशाधिकारी आहे. तुम्हाला आता तुमचं शब्दज्ञान पूर्ण झालं म्हणले. आता तुम्ही अप्रोक्ष ज्ञानाला योग्य झाला, असं स्वामी भट्टवासाबद्दल म्हणले. तुम्हा पेंडिया भरूमध्ये दिला आणि तुम्हाला जे ज्ञान दिले ना फक्त पेंडीभर दिले. आणि पुन्हा काय म्हणले? वानरेशा ज्ञान झिन्न, आणि वानरेस ही म्हणजे ज्ञानाची ठिणगी आहे, असं म्हणले. पुन्हा येथून वानरेसा काही एक न होय परी पोर जीवाशी विज्ञान देऊ नये. आम्ही वानरेला काही देऊ शकत नव्हतो का? विद्यासिद्ध्या देऊ शकत नव्हतं का? परंतु पोर जीवाला विज्ञान दिलं तर तो पोर जीव वाया जाईल, त्यामुळं आम्ही त्यांना विज्ञान दिलं नाही. आचार्य नरक. तर सर्वज्ञ भट्टवासाला बोलताना म्हणले की आचार्याला नरक होतो. ते म्हणले, मग मला आचार्य कशाला करायला तुम्ही? ते म्हणले, तसं तू परतारूक आचार्य नव्हेस का? तू प्राणी असे अनिष्टापासून काढून इष्टी लावायचा आचार्य, असं स्वामी त्याच्याबद्दल म्हणले. तैसा तू परतारूक आचार्यच नव्हेस की का? तू प्राणी ते अनिष्टापासून काढून इष्टी लाविता आचार्य की. आणि पुन्हा म्हणले, तुझ्याने मुख्य अशास्त्रीय घे की तुझ्या तू जे बोलशील ते शास्त्रीयच बोलशील, अशास्त्रीय कधी बोलणार नाहीस. बाई हा काही आपले बोलेल? हा आपलं बोलणार नाही, हा येथीचेच बोलेल. आम्ही सांगितलेलंच बोलणार, तो आम्ही त्यांना शिकवलेलंच बोलणार. वानरेशा इतके दिस काय करता काय होतं असे जाणार ना का? तुम्हा अनंत सृष्टी अतिक्रमता. अगोदर तुम्ही प्रपंचात होते त्यावेळेस तुम्हाला काही ज्ञान नव्हतं, पण आता तुम्ही सर्व प्रकारे ज्ञानी झाला आहात. तुम्ही पुराणी पडे जाल, तुमची कीर्ती पुराणात होईल. नाही झाली काय माय भाऊ? आज सगळे महानुभाव मंडळी भट्टवासाची कीर्ती बांधतात. त्याचं लीळाचरित्रात नाव आहे, त्याचं स्मृतिस्थळात नाव आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव आहे. कुठंच नाव नाही असा ग्रंथच नाही, कोणताही ग्रंथ नाही. सप्तग्रंथ आहेत, भट्टवासाचं नाव आहेच त्याच्यात. तर तुम्ही पुढे पढायला जाल. आणि स्वामी त्याला म्हणले, भटो येथूनही तुमची थोरी सांगितली तरी माठे डोळे जातील. तुमची थोरी एवढी वाढली की जर तुमची थोरी आम्ही सांगितली ना, तुमचे डोळे माथेला जातील. हां, सर्वज्ञ म्हणले, जो जाणता तो नेता. जेवढं ह्या महानुभाव संप्रदायाचं ज्ञान होईल जास्त, तेवढं आपल्याला वाटतं की आपल्याला काहीच झालं नाही अजून. त्यामुळं सर्वज्ञ म्हणले, जो जाणता तो नेता. बाई जाणत्यापशीवरी नेता चांग. मग ते म्हणले, जर ज्ञान होऊन जर तो वाईट वागत असेल, त्या म्हणजे कर्मचांडाच्या दृष्टांनाप्रमाणे वागत असेल, तर तो त्याच्यापेक्षा नेमता बरा जाणत्यापेक्षा. ओल्यापशी कोरडा चांगला आहे म्हणले. तर्क अप्रतिष्ठ तर्के अर्थवितर्कपरी यथार्थ नगे भंगे. तर्क करणं बरोबर नाही म्हणजे ते अप्रतिष्ठ आहे, पण तर्कानं अर्थाचा वितर्क होतो, परंतु जो यथार्थ आहे तो काही भंगत नाही, जशाला तसंच राहतो. आहे तो भूतभजन ज्ञानाप्रतिक साधन. सर्वज्ञ म्हणले,
आयतुक जर भूत भजन घडलं, कोण्याही माणसाला जर आयतुक भजन घडलं आपल्याकडून, तर आपल्याला ज्ञान होतं आहे. आणि आयतुक मायापूर भजन प्रेमापती साधन. आणि परमेश्वर अवतार धारण करून येतात आणि त्यांच्या मायापुराला मायापूर म्हणतात, त्यांच्या शरीराला मायापूर म्हणतात. त्या मायापुराच्या ठिकाणी भजन घडलं तर आपल्याला प्रेम होते. तर चार कळकीचं उभयदृश्य अवतार या ठिकाणी घडलं तर 4 कळकीचं प्रेम होतं आहे. परदृश्याच्या अवतार ठिकाणी घडलं तर 3 कळकीचं प्रेम होतं आहे. आवर्दृश्याच्या अवतार ठिकाणी घडलं तर 2 कळकीचं प्रेम होतं आहे. आणि 1 शेवडा परदृश्याच्या अवतार ठिकाणी भजन घडलं तर 1 कळकीचं प्रेम होतं आहे. आणि माया समुद्र माया भजन. आणि माया आपण परमेश्वराला जे आपण भजन घातलं तर परमेश्वर म्हणजे त्यांचं स्वरूप थोडं स्वीकारत आहे, ते मायापूर स्वीकारत आहे. आणि ते मायापूर आहे म्हणून परंतु मायापुरानं जरी स्वीकारलं तरी तोच हा त्या स्वरूपाला असतो. जसं आपल्या आपण एखाद्या माणसाला जीव घातलं तर मन तर शरीर खात आहे, शरीर त्याचा उपयोग घेत आहे. माणसाचा जो जीव आहे, तो आत्मा आहे, तो तर काहीच खात नाही, पित नाही. तर परंतु शरीरला भजन घातलं तर आत्मा संतुष्ट होतो. त्याप्रमाणे परमेश्वराच्या मायापुराला भजन घातलं तर मायापुरामध्ये आत असलेलं जे स्वरूप आहे ते संतुष्ट होते. आणि मायापुरी माया भजन. वस्तू संबंधे शक्ती निक्षेप. आणि वस्तू म्हणजे परमेश्वर, त्याचा संबंध जर जड पदार्थाला झाला तिथं शक्ती जडा आणि चेतना. जडा म्हणजे कृपा आणि माया ह्या 2 शक्तीचा निक्षेप होत असतो. वस्तू संबंधे तिर्यांचे आणि मोक्षू देवा आनंदू. वस्तू संबंध म्हणजे परमेश्वराचा संबंध झाला तर तिर्यांच्या योनीला मोक्ष मिळतो. म्हणजे तो तिर्यांच्या योनी आता आहे त्या मृत्यूनंतर त्याला भोगभूमीमध्ये मनुष्य देह मिळतो आणि सुखभोगाय मिळते. आणि देवा आनंद म्हणजे देवतेचा जो कमी झालेला क्षेद आनंदामुळं जो कमी झालेला आनंद आहे तो जशाला तसा होतो, वाढतो. तर वस्तू संबंधे जडा आजडा भले. वस्तू संबंध म्हणजे परमेश्वराचा संबंध जर झाला, जड म्हणजे जीव आणि आजड म्हणजे देवता. जड आजडा भले, दोघांचं बी भलं होत असते. आधी रायके विके. आणि परमेश्वर जसं राजाचा माल जर बाजारात नेला तर आधी त्याला विकले जातो, तसा परमेश्वरानं जे विद्या दिल्या, देवतेच्या विद्या दिल्या, तर त्याला अगोदर सुख द्यावं लागतं. अगोदर त्याला स्वरूपात लीन करून घ्यावं लागते देवतेच्या. त्यामुळंच ते म्हणले आधी रायके विके. बरोतरा दुर्बलम बाध्यते. म्हणजे बलवानापुढं दुर्बल माणसाचं काही चालत नाही असं स्वामी म्हणतात. लीळादान वस्तू संबंधी एक घेऊन एक त्याने कळले. 4 प्रकारचे दान परमेश्वर आपल्याला देतात. लीळादान, संबंधदान, ज्ञानदान आणि कळलेदान. आता परमेश्वर आपल्याला परमेश्वर देवता 81 कोटी 6 लक्ष 10 देवता आहेत. त्यांच्या तेवढ्याच विद्या आहेत. आणि त्या विद्या कोण देऊ शकतं आहे? परमेश्वर आणि देवता. तर परमेश्वर देवता फक्त दृष्टीद्वारे देऊ शकतात आणि परमेश्वर मात्र 4 प्रकारे देतात. दृक, स्पर्श, आलाप, अंतकरण. डोळ्याद्वारे, स्पर्शाद्वारे, आलाप म्हणजे आवाजाद्वारे आणि अंतकरणाद्वारे असे 4 प्रकारे देतात. तर त्या दृकद्वाऱ्याला मासळीचा दृष्टांत सांगितलेला आहे. स्पर्शाद्वारेला कुकडीचा दृष्टांत सांगितला आहे. आलापाला शब्दविद्या रसाचा सांगितला आहे. आणि अंतकरणद्वारे देतात त्याला म्हणजे काशीचा दृष्टांत सांगितलेला आहे. अशा प्रकारे परमेश्वर 4 प्रकारे आपल्याला वेद देतात. दृक, स्पर्श, आलाप आणि अंतकरण. गुरुबुद्धी, देवताबुद्धी, विशिष्ट बुद्धी. तर गुरुबुद्धी ही जर परमेश्वराकडून एखाद्याला जर विद्या झाल्या तर तो विद्यावंत परमेश्वराला गुरु समजतो. आणि ज्याला ब्रह्मज्ञान झालं, ज्याला ब्रह्मविद्या झाली, तो माणूस त्याला परमेश्वर समजतो. आणि सामान्य लोक त्याला विशिष्ट बुद्धी म्हणजे भाला माणूस आहे असं समजतात परमेश्वर अवताराला. कर्मजडापाशी भक्ती जड सांग. परमेश्वरानं आपल्याला 3 दृष्टांत दिले तर देह लुटलेल्या बाळकाचा, भवरलेल्या बाळकाचा आणि देह लुटलं, भवरलेलं आणि जाळशेलं असं. तर त्यापैकी एक कर्मजडाबद्दल दिलेला आहे. तर आपण कर्मजड नसायला पाहिजे असं तो एक अनाधिकार आहे आपला.
तर आणि कर्मजडापाशी भक्ती काय म्हणले ते कर्मजडापाशी कर्म वासनेपाशी कर्म जडापाशी भक्ती जडचा कर्मजड जो असतो त्याच्यापेक्षा भक्ती जड चांगला असतो. कर्मानंच मला मोक्ष मिळेल असं म्हणणाऱ्यापेक्षा भक्तीनं म्हणजे ब्रह्माच्या भक्तीनं मोक्ष मिळेल असं म्हणणारं चांगलं भला आहे. कर्म वासनेपेक्षा ब्रह्मवासना उत्तम आहे. आणि कर्मानं परमेश्वर होईल असं वासना आहे तर त्यापेक्षा ब्रह्मानं मला परमेश्वर होईल असं म्हणणारा आहे जो आहे तो उत्तम आहे. माय बाबा अशा प्रकारे आपण ह्या सूत्रापर्यंत आलो आहोत. हे सूत्र आपण हृदगामी करायला पाहिजे आणि जसे आहे तसे आपण आपल्याला समजायला पाहिजे. सूत्र समजले तर सूत्र हे आपले मित्र आहेत. सूत्र हे परमेश्वराचे पुत्र आहेत आणि आपले मित्र आहेत. आणि सूत्र म्हणजेच आपल्याला परमेश्वर आहेत. आता सन्निधानी परमेश्वर आहे आपल्याला आणि आसन्नानी सूत्र म्हणजे वचनं हेच आपले परमेश्वर आहेत. त्या वचनाचं आपण जतन करून ठेवू आणि त्याप्रमाणे वागू असे मी वागा त्याप्रमाणे वागा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.